नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग हा बघू शकता तुम्ही, एक पावसाळी वातावरणाचा व्हिडिओ आहे, जो आपल्या गावाच्या एंट्रीच्या समोरचाच आहे. जो रस्ता आहे तिथला व्ह्यू आहे. समोरच्या ज्या डोंगर रांगा आहेत आणि हिरवीगार झाडं आहेत वगैरे तुम्ही बघू शकता. मित्रांनो, हा जो व्ह्यू आहे ना, आपल्या शहरात भेटत नाही, किंवा आपण आपलं गाव सोडून जेव्हा बाहेर असतो तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी अनुभवायला किंवा बघायला भेटत नाही आहेत. तर हे खूप मोठं सुख आहे. आणि खरंच म्हणजे इथलं जे वातावरण आहे, जसं इथली हवा पाणी, हे 100% प्युअर आहे. 100% म्हणजे 100%, लॉट ऑफ मिलियन% म्हणू शकतो आपण. तर हा जो व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता. उन्हाळी असा व्ह्यू बघायला भेटत नाही, त्यासाठी आपल्याला वर्षभर वाट बघावी लागते. आणि त्याच्यानंतरनं ही हिरवीगार सगळीकडे, जशी हिरवीगार चादर पसरली जणू काय, अशा पद्धतीतलं हे वातावरण आहे. आणि हा समोर आहे तो मंडळी आपल्या गावचा गेट आहे. म्हणजे इथून आतमध्ये आपण आपल्या गावात जातो. आणि ही समोर आहे ती पाण्याची टाकी आहे गावासाठी, आणि त्याच्या बाजूला बस थांबा आहे. तर असा काही व्ह्यू आहे. पाऊस म्हणजे उतरला होता, पाऊस उघडला होता तेव्हा मी शूट केला होता हा सीन. तर हा किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता. निसर्गाच्या एवढं सुंदर कोणच नाही आहे मंडळी. म्हणजे खरंच आज आम्ही शहर सोडून गावाला राहिलो आहे, ते खरं तर ह्या गोष्टी अनुभवायला. कारण आपण कधी कुठे असेन किंवा आपल्यासोबत पुढे काय होईल या गोष्टीची आपल्याला कोणतीही कल्पना नसते. त्यामुळे आहे त्या गोष्टी आपण अनुभवल्या पाहिजेत, आणि आहे त्या गोष्टी साठवून ठेवल्या पाहिजेत. ह्या मेमरीज खूप हेल्पफुल असतात आपल्यासाठी पुढे जाऊन. तर तुम्ही बघू शकता, हा जो समोर जो पर्वत आहे, म्हणजे समोर जो डोंगर आहे, त्याच्यातून जे झरे आहेत, म्हणजे सलग 3-4 झरे आहेत समोरच्या त्या डोंगरामध्ये. आणि ते खरंच खूप म्हणजे सुंदर आहेत. पावसाळी त्याला खूप जास्त पाणी येतं. आणि बघू शकता तुम्ही इकडे खाली हिरवीगार शेती पण आहे, जी की आपण उन्हाळी भात शेती जे त्याच्यावरती ब्लॉग बनवलेत, तीच शेती आहे ती. खरं तर उत्तम आहे. म्हणजे समोर हे बघू शकता, हे आमचं गावदेवी मंदिर आहे, जे तुम्हाला याच्या आधी ब्लॉगमध्ये बघायला भेटलं असेल. पण मी आता जे शूट केलं आहे हे पावसातला सीन आहे. तर हे खूपच अप्रतिम आहे, म्हणजे खूपच अप्रतिम. म्हणजे अशा गोष्टी आहेत, ते असे काही सीन आहेत, अशी चित्र आहेत, ही खरंच हे माझ्यासाठी खूप म्हणजे स्पेशल आहे. मला खूप आवडतं. आणि हा जो समोर आहे तिथे लँडस्लायडिंग झालं होतं, ते बघू शकता तुम्ही. तिथे लाल लाल जे राहिलेले तिथे लँडस्लायडिंग झालेलं आहे. ॲक्च्युली एक वर्षी खूप मोठा पाऊस झाला तेव्हा ते लँडस्लायडिंग झालेलं आहे. आणि परत एकदा बघू शकता तुम्ही, इकडे वरती एक स्टॉपला घर आहे, त्या माझ्याच भावाचं घर आहे. आणि अशा प्रकारे काही मंडळी असंच सहज व्हिडिओ काढला होता. माझ्या गॅलरीमध्ये हा व्हिडिओ होता. खरं तर त्यावेळी माझं यूट्यूब चॅनलही नव्हतं. मी आत्ता खरं तर गॅलरीमध्ये बघितलं तर जे म्हणजे माझ्या व्हिडिओ स्टोअरमध्ये जे होते, ते मी स्वतः शूट केलेला व्हिडिओ आहे माझ्या याच फोनने. आणि हा काही आतला रोड आहे, म्हणजे गावातून मी आतून शूट केला होता हा रोड. तर बघू शकता तुम्ही. आणि हे इकडचा वरचा परिसर आहे, जो वरचा डोंगर परिसर आहे. बघू शकता, हे समोर हे ग्राउंड आहे, म्हणजे इथं आम्ही लहानपणी खेळायचो. क्रिकेट किंवा कबड्डी वगैरे अशा स्पर्धा खेळायचो इथे. असं आता व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं दिसत नसेल मोठं, पण ते खूप मोठं आहे. आणि हे जे मंडळ आहे ना, हे खरंच खूप स्पेशल आहे. मी तसं शूट करत मी इकडे डोंगराकडे आलो होतो. तर हा डोंगर आता तुम्ही जवळून बघू शकता. मगाशी आपण व्हिडिओमध्ये बघितला तो थोडा लांबून आपण शूट केला होता. आता जवळून बघू शकता. म्हणजे हा समोर एक आंबा आहे, आणि त्याच्यानंतरनं तुम्हाला इकडे पलीकडे दिसेल ही शेत आहेत, ही म्हणजे भात शेती आहे. हा बघू शकता तुम्ही, किती सुंदर, म्हणजे ढग जणू काही पृथ्वीवर अवतरलेत ह्या प्रकारचं दृश्य आहे. ही दृश्य ही ही जी दृश्य आहेत ना, ही खरंच म्हणजे सुंदर आहेत. म्हणजे अशाच व्हिडिओज येतील. तुम्ही लाईक करा, कमेंट करा.